वागसकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे मार्गदर्शक जे समोर बसलेत ते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब, नितीन सरदेसाई साहेब, शिरीष चव्हाण साहेब, व्यासपीठावर चंद्रकांत दादा पाटील साहेब, हर्षवर्धन दादा पाटील आणि आदरणीय व्यासपीठ, आज आपण या ठिकाणी मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ आदरणीय राजसाहेब ठाकरेंची सभा या ठिकाणी घेतो आहे. आजच्या या पावसामुळं खूप मेसेज व्हायरल झाले की ती सभा कॅन्सल होते का, कॅन्सल झाले का. पण आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणाऱ्या या पुण्यामध्ये खूप लोक आहेत आणि त्यांना उत्तर दिलं लोकांनी ह्याच्यावर की नाही, ही सभा आयुष्यात कॅन्सल होणार नाही, ही आयुष्यात डबल मोठी होणार आहे. आणि आज आपण पाहताय की मोठ्या संख्येने आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे करत असताना ही सभा घ्यायचं कारण आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना बिनशर्त पाठिंबा दिला. तो द्यायचं कारण खूप वेगळं आहे. मागील 10 वर्ष मोदी सरकार या ठिकाणी आहेत आणि केंद्र शासनाने भारतात आणि अख्ख्या राज्यात बऱ्याच राज्यांमध्ये केंद्र शासनाकडनं खूप मोठ्या प्रोजेक्ट या ठिकाणी आणलेत आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे असतील तर एक भक्कम सरकार या देशाला हवं आणि भक्कम सरकार देण्यासाठी आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला. हा पाठिंबा देत असताना त्यांनी कुठलाही स्वार्थ समोर ठेवला नाही. फक्त माझ्या महाराष्ट्राचा विकास व्हावा, माझ्या महाराष्ट्रातल्या युवा युवतींना काम मिळावं, माझ्या महाराष्ट्रात उद्योगधंदे यावेत, या सगळ्या कारणांमुळं आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी मोदी सरकारला पाठिंबा दिला. आणि आपण पाहताय, मी पुणे शहराचं बोलेल की या पुणे शहरामधील मागील 7-8 वर्षामध्ये 2-3 प्रोजेक्ट, 4-5 प्रोजेक्ट चालू आहेत. केंद्र शासनाकडे ते प्रोजेक्ट चालू आहेत, परंतु ते आता अर्ध्या अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे तुमचा नदी सुधा प्रकल्प असू दे, नदीच्या कडचे रस्ते असू दे, STP प्लांट असू दे, मेट्रो असू दे आणि पुण्याला भेडसावणारी ही वाहतूक व्यवस्था असू दे, तसेच पुणे आता अतिशय प्रदूषित होण्याचा मार्गावर चालू आहे. ह्या सगळ्यांवर एक भक्कम सरकार देशात असलं तर या पुण्याला काहीतरी मिळेल आणि भक्कम सरकार 400+ सरकार असणार आणि त्यात आपले आदरणीय पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असणार आहेत. हा आपल्या सर्वांना असणारा अभिमान आहे. आदरणीय मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या कालावधीमध्ये खूप काम केलं आणि मुरली हा सर्वसामान्यातला आज आपल्याला या ठिकाणी उमेदवार मिळालेले आहेत. ते कोविडच्या काळात आपण पाहिलं 2 वर्ष त्यांना कोविडचे मिळाले, त्या काळात सुद्धा त्यांनी खूप काम केलं. ते काम करत असताना त्यांना स्वतः त्यांना कोविड झाला होता, तरी ते थांबले नाही, पण काम करत गेले. चांदणी चौकसारख्या रस्त्याचा प्रश्न, त्या चौकाचा प्रश्न, त्या ट्रॅफिकचा प्रश्न आदरणीय मेधाताई असतील, मुरली असेल, त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सोडवला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम मुरलीधर मोहोळांनी या शहरामध्ये केलं. एक चांगली प्रतिमा दिली आणि हे करत असताना आपण सर्वजण या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार या पुणे शहरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात अतिशय जोमाने काम करतात. मी मागाशी नाव घेताना सांगितलं की आमच्या महाराष्ट्राचे 3 नेते आज इथं खाली बसलेत. आदरणीय नांदगावकर साहेब असतील, नितीन सरदेसाई असतील, शिरीष सावंत. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की आमच्यावर खूप मोठे संस्कार आदरणीय राजसाहेबांचे झालेत. ह्या तिघांचं म्हणणं असं होतं की पुण्यातली निवडणूक आहे, पुणे शहरातली निवडणूक आहे आणि या पुणे शहरामध्ये असताना या पुणे शहरातले चेहरे पदाधिकारी या व्यासपीठावर दिसले पाहिजे, असा व्यापक विचार करणारी ही आमची मंडळी आज आदरणीय बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असेल, शिरीष सावंत असतील, ही सगळी मंडळी खाली तुमच्यामध्ये बसलेली आहेत. म्हणजे आम्हाला जे काम करायचं आहे, हा काम दिखाव्याचं काम नाही करायचं, तर आपल्याला हे काम मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात करायचं आहे. त्यामुळं इथं डाव्या बाजूला आलेल्या मनसैनिकांना विनंती आहे की आपण मागच्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी बसावं. आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे. पुणे हे झपाट्याने वाढतंय आणि झपाट्याने वाढत असताना पुण्याचं हा नियोजनबद्ध काम केलं पाहिजे.
मागील 5 वर्षात चंद्रकांत दादा पाटील यांनी या ठिकाणी पालकमंत्री असताना खूप स्कीम आणल्या, खूप काय आणलं आणि राज्य शासनाकडनं भरपूर निधी बी आणला. त्या माध्यमातून काम झालं. मुरलीधर मोहोळ निवडून आले. देशात भाजपचं सरकार येणारच आहे. आता या पुणे शहराला खूप सारा निधी मिळणार आहे आणि या सगळ्याचा विचार करता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी काही न हे करता आपली जिथे जिथं ताकद आहे, अख्ख्या महाराष्ट्रात जिथे जिथे ताकद आहे त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांसाठी हा पाठिंबा या ठिकाणी दिला आहे आणि आमची सर्व मंडळी अतिशय जोमाने आणि मोठ्या प्रमाणे या ठिकाणी काम करतात. आजची सभा सांगून जाईल की मुरलीधर मोहोळांचा विजय हा निश्चित झाला आहे. कारण आदरणीय राजसाहेबांना मानणारा या पुणे शहरामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि मतांच्या संख्येतच म्हणालात तर मागील 2017च्या निवडणुकीमध्ये आम्हाला 2,40,000 मतं आहेत आणि सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ह्या सगळ्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशामुळं महाराष्ट्र निवडणूक सेनेचा मनसैनिक अतिशय जोमाने काम करतोय आणि तो या विजय खेचण्याकरता अतिशय कष्टाने काम करतोय. मी सर्व मनसैनिकांना पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देईल आणि आपल्या कष्टाचं शंकरप्राय फळ होईल आणि या ठिकाणी आपला विचार केला जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.